नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सोमवारी ऐकून तर बघा, 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. आणि आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला मिळत आहे, कारण तुम्ही त्या लायक आहात. तुम्ही दुसऱ्यासारखे नाही, जे फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच स्वामींना हाक मारतात, तेव्हा स्वामीच्या जवळ येतात. तुम्ही खूप प्रामाणिक आणि नेक मनाचे व्यक्ती आहात. तुम्ही सदैव तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या कुटुंबाची काळजी करता. तुम्ही तुमच्या मुलाबाळांवरती चांगले संस्कार टाकण्याचे प्रयत्न करीत आहात. आणि नक्कीच आज स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, माणसाला पश्चाताप तेव्हाच होतो जेव्हा त्याने सुधारणा करण्यापलीकडे चूक केली असेल, हे जेव्हा त्याला समजते व उमजते व ते मान्यही करते. म्हणून चूक करणे अगोदर जरा वेळ विचार करून काय होईल, परिणाम याचा विचार करून पहा. कारण पाऊल उचलण्याआधी थोडा विचार केला केव्हाही बरा असतो. माणसाला विश्वास कमवायला अनेक क्षण, अनेक दिवस, अनेक वर्ष किंवा संपूर्ण आयुष्य लागू शकते. पण विश्वास गमवायला एक क्षण व एक चूक, मग नंतर आपण कितीही प्रयत्न केले तरीही ती दरी मनात कायम राहते. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की शास्त्रापेक्षा शब्दाला खूप दार आहे, म्हणून त्यांचा वापर जपून करायला हवा. स्वामी म्हणतात, मनमोकळेपणाने बोलले तर वाचा समजतात, मोजके आणि कमी बोलायला शिस्त लागतात. पैसे जपून वापरला तर लोभी समजतात. भरपूर दानधर्म केले तर काळा पैसा आहे असे म्हणतात. पैसा असून सादर राहिलं तर भिकारडं समजतात. हाऊस मोज म्हणून पैसा खर्च केला तर माजुरडा म्हणतात. कार्यक्रमांना हजेरी लावली तर रिकामटेकडी समजतात. चार चौघात नाही गेलं तर माणूस घाण आहे असे समजतात. काहीही केलं तरी लोक काय बोलायचे ते बोलतातच. हे असे लोक असतात जे नाव ठेवायचे काम करतात. आपण आपलं काम करावे, जसे आहोत तसे राहावं, नाचं ऐकावं आणि नाच आपल्या मनावर ते घ्यावं. कसं वागायचं आहे ते आपण आपलंच ठरवावं. स्वामी बोलत असतात, एकच लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे ती योग्य आहे, जवळ आहे, त्यात समाधानी राहायचं. नको त्या गोष्टी चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचं नाही. जी माणसं सोबत आहे त्यांचा जपायला शिका, त्यांना प्रेम द्यायला शिका आणि हाच शेवटचा आहे असं म्हणून आनंदी राहून जगायला शिका. स्वामी म्हणतात, येत्या 6 मिनिटांपर्यंत हा संदेश जो कोणीही पूर्ण ऐकून बघेल, त्यांच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार होईल. त्यांचे जे दुःखाचे दिवस आहेत ते आज पूर्णपणे भरून निघणार आहेत. त्यामुळे त्या व्यक्तींनी, ज्याला असे वाटते की त्याला सुखाचे दिवस पाहायला मिळावं, त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत आहे का? नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. स्वामी म्हणतातच, संघर्ष हे वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावं. बाकी सगळं काय आहे तर ते दुनिया शिकवतेच. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. स्वामी बोलत असतात, पैज लावायची असेल तर इतरांसोबत काय लावता? पैज लावायची असेल तर ते स्वतःसोबत लावा. कारण जर जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. स्वतःचा आत्मविश्वास जिंकाला आणि तू आत्मविश्वास आणि वाढेल. हारला तर स्वतःचा अहंकार हराल. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या एका अडचणीत जाण्यासारखेच आहे. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस आणि याची संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीही थकत नसतात. एक लक्षात ठेवा, जीवनात अर्ध्यातच रस्ता सोडणारे आणि अर्ध्यातच हार मानणारे कधीच यशाचे शिखर गाठू शकत नाही. पंख त्यांचीच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवासाविरुद्ध झेप घेतात. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवत असतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि 2 म्हणजे त्याला भेटलेली लोकं. पुस्तके त्याला ज्ञान देतात आणि मिळालेली लोकं त्याला अनुभव देतात.
जगा इतकं की तुमचं जे आयुष्य आहे तेही कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद देखील कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे असं समजून चला, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भागच पडेल. पाहिजे आपल्या प्रयत्नापुढे जो परमेश्वर झुकला पाहिजे. इतके प्रयत्न करायचे की त्याने कंटाळून आपल्याला दिलेच पाहिजे. ठरला तरीही चालेल, फक्त जिंकणाऱ्याला स्वतःहून म्हटलं पाहिजे. हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची नवीन संधी असते. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेकोर स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येते. स्वामी बोलतात, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असावी लागते. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील, तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. फक्त आत्मविश्वास हे असला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही जरी संकटे आले तरीही तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमचं साम्राज्य स्वतःच निर्माण करू शकता. तुम्हाला जे काही आयुष्यात हवं आहे किंवा जे काही तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचं बघा, तुमच्या त्या ध्येयामुळे येते आणि त्यासाठी मेहनत घ्या. स्वामींवरती विश्वास ठेवा. ते तुम्हाला पाहिजे आहे प्रत्येक गोष्ट मिळेल. फक्त विश्वास ठेवून काम करत चला. स्वप्न पाहत असाल तर मोठीच पहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाला रक्त ढवळू शकतात. माणसाच्या अंगात आग तेव्हाच लागते जेव्हा त्याचे स्वप्न मोठे असते आणि ते करण्याची त्याच्या अंगात जिद्द असते. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापुढे शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल ही यशालाही पर्याय नाही. आणि यशही त्यांच्याच प्रेमात पडतं जे कष्ट करतात. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसू हसू आणि लोक रडत बसतील. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी सगळं काही शक्य आहे. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्या गाऊन निर्माण होत असतो. आज तुम्ही जे कराल त्यावर तुमचा भविष्य ठरणार आहे. स्वतःवर विश्वास असेल तर अंतरात देखील वाट सापडते. स्वामी बोलतात, कितीही मोठे व्हा पण पाय तुमचे हे जमिनीवर असू द्या. म्हणजे कोणीच आपल्याला खाली खेचू शकणार नाही किंवा खाली वळू शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांना देतो ज्यामध्ये क्षमता असते, ज्यांची ती लायकी असते की ते संघर्ष करू शकतात. तुम्ही गरीब आहात म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणून मिळालात तर नक्कीच तुमचा हा दोष. ध्येयाचा ध्यास घेतला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. जे काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा. त्यासाठी रोज प्रयत्न करत राहा. तुम्हाला अपयश मिळेल पण नक्कीच एक दिवस तुम्हाला यशही मिळेल. जे मिळेल आहे त्यातच आपल्याला राहावे लागेल, नाहीतर आपण यश मिळवू शकणार नाही, नाहीतर आपण टिकू शकणार नाही. कासवाच्या गतीने का होईना पण जमल्यास रोज दिवसात थोडी थोडी का होईना प्रगती करायला शिका. खूप येतील तुमच्या आडवी, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यांचा सामना करायला शिका. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजत बसू नका. कधी चुकून डोळ्यातून अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा आणि त्यावरूनच तुमची श्रीमंती कळेल. स्वामी बोलतात, चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देव माणूस. आता तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे की ज्या चुका केल्या त्या सुधारून देव माणूस व्हायचा आहे की ज्या चुका आहेत त्यांना तसेच ठेवून नुसतं माणूस राहायचं आहे. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात ठेवा आणि ज्यांच्या अंगी अशी जिद्द असते तोच खरा कर्तृत्ववान होय. विजेत काही गोष्टी कधीच नसतात. फक्त ती जी काही गोष्टी करतात ते वेगळ्यापणाने करतात. कारण विजेते सांगणारे लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नसतात. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर तिच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. संघर्षाकडे पाठ फिरवू नका, तर त्याला प्रवासात सहवासी बनवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्यापासून काहीतरी शिका आणि पुन्हा सुरुवात करा. ज्यांच्यावर हे असले आहे जग त्यांचे इतिहास लिहून त्या जगाला वाचायला भाग पडला आहे. ते जिंकण्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा लोकांना वाटते असते की तुम्ही आता हरणार आहात. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस आहे असं म्हणून जगा.
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. इज्जत मागायची नसते, ते काम चांगले केले की आपोआप मिळते. स्वामी बोलतात, आयुष्यात जर तुम्हाला संपत्ती जर कमवायची असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही संपत्ती देखील कमवा जो कोणी चोरू शकणार नाही. हिरे, पैसे, सोने हे सर्व लोक चोरू शकतात. पण तुमच्या अंगातली एखादी गोष्ट, अशी एखादी स्किल किंवा एखादी अशी ती कला बनवा की तुमच्यापासून कोणी चोरू शकलं नाही पाहिजे. नशिबावर तुमचा भरोसा हा फक्त 1% पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे. तेव्हाच आयुष्यात यशस्वी व्हाल. नाहीतर 99% नशिबाच्या भरोश्यावर आणि 1% मेहनतीच्या भरोश्यावर बसाल तर आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे तुम्हाला जे जमणार नाही असं लोकांना वाटतं, तेही तुम्ही साध्य करून दाखवून देता. ज्या दिवशी आपली थोडीशी प्रगती झाली नाही, त्या दिवशी बिनघोरपणे सांगा की आजचा दिवस माझा फुकट वाया गेला. लोक जेव्हा तुमच्या मागे बोलतात, तेव्हा समजून जा की आता तुम्ही 2 पावले पुढे चालला आहात. आयुष्यामध्ये तुम्ही लोकांपेक्षा काहीतरी चांगलं करून प्रगतीच्या दिशेने चालाल आहात, इतके जिद्दीपणे की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसणार नाही. ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला, त्या दिवशी फक्त एवढे आठवा की आपण या दिशेने सुरुवात का केली होती? आपण या गोष्टीसाठी सुरुवात का केली होती? जेव्हा तुम्ही असा विचार कराल, तेव्हा तुमच्या अंगात पुन्हा एकदा तर येईल आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याच गतीने आणि त्यापेक्षा दुप्पट गतीने वेगाने सुरुवात कराल. शेवटपर्यंत लढा, कारण विजय ते फक्त त्यांचा होतो जे शेवटपर्यंत लढा येतात. तुमच्या निर्णयांवर तुमची भीती नाही, तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. जीवनामध्ये स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यामध्ये बरीच काही किंमत मोजावी लागते. संयम ठेवा, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. वाईट परिस्थिती हे जास्त काळ टिकत नाही, ते फक्त तुमच्या मार्गावर आहे एक दगड असतो, जे की तुमच्या यशाचा रस्ता मोकळा करण्यासाठी येतो आणि तो गरजेचाही असतो. राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामीसारखी मेहनत करावी लागते. कारण जर आज तुम्ही 5 वर्ष राजासारखं जगण्याचा प्रयत्न कराल, तर पुढील 50 वर्ष तुम्ही लवकरात सारखे जगाल. पण कदाचित आजही 5 वर्ष तुम्ही लवकर नोकरासारखे जगाल, तर तुम्ही 50 वर्ष राजासारखे जगाल. यात वादच नाही. स्वामी म्हणतात, आजच्या या पिढीला आम्हाला त्यांच्याच भाषेत बोलावं लागतं, कारण त्यांच्या आमच्यावर विश्वास तर असतो, पण ते आम्हाला मानतात तरी पण त्यांना आमची भाषा आहे कधी कळत नसते. कदाचित काही लोकांना कळत असेल आणि ते लोक खरंच भाग्यवान आहेत की त्यांना आमची भाषा कळते, पण काही लोकांना ते कळत नाही. स्वामी म्हणतात, जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस कधीही गुगलवर येत नाही आणि गुगलवर येण्यासाठी माणसाला जीवनामध्ये खूप कष्ट करावे लागतात. आयुष्यात जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नसत, सुविचार पण असावे लागतात आणि आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्त्व द्यावं लागतं. आयुष्यात समोर आलेल्या आव्हानांना जरूर स्वीकारा, कारण त्यातून तुम्हाला एकतर विजयप्राप्ती मिळेल किंवा बराच यातून अनुभव मिळेल. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करण्याला महत्त्व आहे. परिस्थिती कशी असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका, यश नक्की मिळेल. सिंहाची किंमत ही खूप असते आणि त्याच जागी एका कुत्र्याची किंमत ही खूप कमी असते. स्वामी सांगतात, जो आज कोणी माझा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकेल, आयुष्यात आज खूप मोठा असा चमत्कार घडेल. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे स्वामी माझ्या ही गोष्ट नशिबातच नव्हती किंवा ही गोष्ट माझ्या नशिबातच नाही. त्याच जागी स्वामी बोलतात की नशिबात कोणतीच गोष्ट नसतात, त्या गोष्टी आपल्या स्वतः कष्ट करून मेहनत करून आपल्या नशिबात आणाव्या लागतात. स्वामी म्हणतात, दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी साम्राज्य निर्माण करणं हे केव्हाही चांगलं असतं. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे हेही होय. जिंकणेच होय. नकारात्मक दृष्टिकोन पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर तुम्ही तो विचार किंवा टायर बदलला नाही, तर तुम्ही त्याच जागेवर थांबून जाल, तुम्हाला पुढे चालताच येणार नाही. आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यावर चेहऱ्यावर उमटलेलं हास्य इतका सुंदर काहीच नसतं. किती अपयश आले तरीही हार मानायची नाही, कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. लक्षात ठेवा, फक्त एकदा यशस्वी व्हा. बघा, तुमचा कॉल नाही उचलला तोच तुम्हाला कॉल करतील. लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्त्वाचे आहे. आधी सिद्ध व्हा, आपोआप तुम्ही प्रसिद्ध व्हाल. स्वामी बोलत असतात, बुद्धिमानांच्या खेळामध्ये पैदा हळूहळू पुढे गेला,
की तोही वजीर बनतो. तसंच जीवनामध्ये एक सामान्य व्यक्ती ज्याला काहीही येत नव्हतं, ती जर हळूहळू पुढे यशाच्या दिशाकडे गेली, तर तोही चांगला उत्कृष्ट व्यक्ती बनू शकतो. त्यामुळे पुढे जायला कधीही घाबरू नका. पुढे जायचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला कष्ट मात्र करावीच लागणार आहे आणि ते तुम्ही करा. तेव्हाच पुढे जाल. नाहीतर तुम्ही बाकीच्या लोकांसारखे मागे राहाल. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये यशस्वी होणं याचा तर काही लोकांना अर्थच कळत नाही. यशस्वी होणं म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टी स्वतःला सिद्ध करून दाखवणे, हेच त्याचा खरा अर्थ होय. स्वामी बोलतात, यशस्वी व्हायचं असेल तर जीवनात एक गोष्ट कधी विसरू नका. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा, की तुमच्या पुढे जे गेलं आहे त्याला पाहता काय करतोय आणि त्याच्यासाठी गोष्ट कधीच करू नका. उलट त्याने ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या तुम्ही करा. त्यापेक्षा पुढे जा. स्वामी संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो त्याची इच्छा पूर्ण करत असतो. जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल त्यासाठी तुम्ही या संदेशाला लाईक करा. त्या चॅनल सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.